विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 12वीच्या कृतीपत्रिकेमध्ये 10 गुणांसाठी निबंध विचारला जातो। आता निबंध हे वेगवेगळ्या विषयांवरचे विचारले जातात, परंतु काही वेळा वेगवेगळ्या नावाने एकच विषय विचारला जातो। असा विषय वाचनासंदर्भातला असतो, पुस्तकासंदर्भातला असेल, ग्रंथासंदर्भातला असेल। आपण थोडीशी तयारी केली तर या निबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा निबंध विचारला गेला तरी तुम्ही एकच मुद्दा तयार करून ठेवलेला असेल तर तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। आता निबंध काय काय विचारले जाऊ शकतात, म्हणजे कोणत्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो ते पाहूया। वाचते होऊया, वाचन एक संजीवनी, वाचाल तर वाचाल, वाचनाचे महत्त्व, वाचनाचे फायदे, वाचन माझा आवडता छंद, वाचन एक उत्तम छंद, वाचन आणि माणूस, वाचन एक प्रेरणा, वाचन संस्कृतीची जपणूक, काळाची गरज, वाचन संस्कृती, ग्रंथ हेच गुरु आणि ग्रंथोपजीवीये, ग्रंथालयांचे महत्त्व, ग्रंथालय म्हणजेच देवालय, जावे ग्रंथांच्या गावा, ग्रंथ मानवाचा खरा मित्र, ग्रंथ आमचे साथी, पुस्तकांचे महत्त्व, पुस्तक खरा मित्र, पुस्तक माझा सखा, पुस्तक ज्ञानाचे भांडार, पुस्तकाची आत्मकथा किंवा पुस्तकाचं मनोगत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं। मी पुस्तक बोलतोय, माझे आवडते पुस्तक। आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे कोणत्याही शीर्षकाने तुम्हाला निबंध विचारला गेला तरी त्यात तुम्ही एकाच पद्धतीने तयार केलेले जे मुद्दे आहेत ते नोंदवू शकता। आपण जो निबंध तयार केलेला आहे तो वाचन, ग्रंथ, पुस्तक, ज्ञान या संदर्भातला निबंध आपण तयार करून ठेवणार आहोत। म्हणजे या संदर्भातले आपण मुद्दे तयार करून ठेवायचे आहेत। 25 वेगवेगळ्या प्रकारे, आता मी तुम्हाला इथे दाखवलं की हा निबंध 25 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विचारला जाऊ शकतो। कसाही विचारला तरी तुम्हाला त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण करता आलं पाहिजे। आता या निबंधामध्ये तुम्ही काय काय लिहाल? मुळात वाचन ही आपल्याला सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आपल्या आयुष्यात मधली आहे। वाचनामुळे काय होतं तर वाचनामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते खुलतं, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते। प्रत्येक व्यक्ती, वाचणारी प्रत्येक व्यक्ती ही सुसंस्कृत असते। आणि का सुसंस्कृत असते? कारण वाचनामुळे त्यांच्या मनावर संस्कार होत असतात। तर हे मुद्दे तुम्हाला मांडायचे आहेत। आपल्या मनामध्ये नवीन मूल्य, नवीन विचार येतात। जसे आपले आईवडील आपल्यावर संस्कार करत असतात तसेच हे ग्रंथ, ही पुस्तकं आपल्यावर संस्कार करत असतात। आपण ज्या वेळेला दुसऱ्यांची आत्मचरित्र वाचतो, चरित्र वाचतो, त्यावेळेला आपल्याकडे काय नाही आहे या गोष्टीने आपण रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे काय नसताना त्यांनी शून्यातून कसं जग निर्माण केलं याविषयीची प्रेरणा आपल्याला मिळते आणि आपलं आयुष्य आपण कसं सकारात्मकतेने घडवायचंय ते आपल्याला समजतं। वाचते होऊया किंवा वाचन एक संजीवनी असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं तर आपण जेवढं जास्त वाचू तेवढी आपली बुद्धिमत्ता वाढेल, आपलं ज्ञान वाढेल आणि या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या समाजासाठी करू। एक उत्तम भारतीय नागरिक किंवा एक चांगला नागरिक म्हणून आपण घडू, माणूस म्हणून आपण चांगले घडू। ह्या सगळ्याचं श्रेय पुस्तकाला आणि वाचनाला आहे। बाबासाहेब आंबेडकर किंवा लोकमान्य टिळक, त्यानंतर आता रतन टाटा यांनी सुद्धा पुस्तकांविषयी खूप चांगले विचार मांडलेले आहेत की जितकं जास्त वाचन कराल तितकी जास्त ज्ञान तुम्हाला मिळेल। आणि ही पुस्तकं म्हणजे आपल्याला मिळालेला जो थोडासा वेळ असतो त्यात सुद्धा तुम्ही जर पुस्तकं वाचलीत तर त्या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला घडवू शकता। तर या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मांडायच्या आहेत। जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला वाचनाची खूप मोठी मदत होते। आपण वाचन केलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण दुसऱ्याला चांगले विचार देऊ शकतो, स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवू शकतो। आणि वाचनाची सवय आहे ती जर आपल्याला लहानपणापासून लागलेली असेल तर आपण अगदी लहानपणापासून स्वतःला घडवत जातो। आपल्यापेक्षा म्हणजे वाचन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वाचन न करणारी व्यक्ती ही कायम 2 पावलं मागे असते, हे लक्षात ठेवायचं।
वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकांमधले विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि एकदा आपण चांगलं वाचन करायला लागलो की कोणत्या विचारांशी आपण निगडीत आहोत किंवा कोणते विचार आपल्याला आवडत आहेत हे आपल्याला कळतं. वाचनाची सवय आपल्या मनाला लागायला हवी आहे. आता तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की वाचन आजच्या काळातली गरज आहे, तर आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती टिकली आहे का असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय लिहिणार की वाचन संस्कृती आजसुद्धा आहे, आजसुद्धा वाचन केलं जातं, वाचन करणारी माणसं आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाचं हे युग आहे. पण या युगामध्ये काय करतायत तर माणसं ऑनलाईन वाचन करत आहेत किंवा जागा आपल्याकडे कमी असते, तर कमी जागा असल्यामुळे आपण ई बुक्स वाचतो. तर तशी ई बुक्ससुद्धा वाचणारी माणसं खूप आहेत. आपण प्रवासामध्ये आपला खूप वेळ जातो त्यामुळे आपण ऑडिओ बुक ऐकतो. पण या सगळ्याबरोबरच आपण पुस्तकाचं वाचन करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाचन केल्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आपण ब्लॉग्स वाचू शकतो, हे आधुनिक काळातल्या गोष्टी आहेत. आपण वेगवेगळे ब्लॉग्स वाचू शकतो. अनेक ब्लॉग्सवर खूप चांगली मतं आपल्याला, म्हणजे राजकीय असू दे किंवा व्यक्तिमत्व विकास असू दे किंवा स्वयंप्रेरणा असू दे, वेगवेगळ्या प्रकारची मतं आपल्याला तिथे दिसतात. सेल्फ हेल्प असा एक व्यक्तिमत्व विकासामधला भाग आहे ज्याच्यामध्ये माणूस स्वतःला मदत करून स्वतःचंच काहीतरी एक स्वतःच्या संकटांमधून बाहेर पडणं म्हणा किंवा स्वतःला सकारात्मक प्रेरणा देणं, हे सगळं वाचनामधून तुम्ही करू शकता. सेल्फ हेल्पची अनेक पुस्तकं आहेत. त्यांनी असं म्हटलं जातं की माणसं अगदी थकून निराश झालेली असली तरी सुद्धा त्यांना प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यांचं आयुष्य त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घालवलेलं आहे. किंवा एखाद्याचं आत्मचरित्र वाचल्यानंतर फिरूनी नवे जन्मे नमी, हे अरुणिमा सिन्हा यांचं आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्र जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की माणसावर कोणत्याही काळात कसंही अचानक संकट येऊ शकतं, पण आपण जिद्द हरायची नाही किंवा आपण निराश व्हायचं नाही, आपण लढा द्यायचा. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला या पुस्तकांमधून कळतात आणि आपण या पुस्तकांमधून लढा द्यायला शिकतो. तर वाचन, पुस्तकं, ग्रंथ हे यासाठी महत्त्वाचे आहेत. आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक निराशेचा क्षण हा धुडकावून देऊन आपण कशा पद्धतीने आपलं जीवन चांगलं, सुकर, सुदैवी असं करू शकतो हे आपल्याला पुस्तकं शिकवतात. अब्दुल कलामांचं तर पुस्तकांवरचं प्रेम जे आहे ते जगविख्यात आहे. वाचन प्रेरणा दिवस हा 15 ऑक्टोबरला त्यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. डॉक्टर कलाम हे तरुणांना नेहमी पुस्तक वाचनाचं महत्त्व सांगायचे, स्वतः वाचन करायचे आणि वाचन करणं किती आवश्यक आहे हे त्यांनी आयुष्यभर युवकांना सांगितलं. तर अशी अनेक उदाहरणं आपल्या पूर्ण जगात आहेत आणि आपण यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला जर हा निबंध आला तर तुम्ही कोणत्याही प्रकारे हा निबंध फिरवून घेऊ शकता. माझे आवडते पुस्तक असा जर निबंध आला तर लक्षात ठेवायचं की कोणत्या तरी एका पुस्तकाची ओळख आपल्याला तिथे करून द्यायची आहे. त्यासाठी कोणतं तरी एक पुस्तक, चरित्र असू दे, आत्मचरित्र असू दे, त्यामध्ये काय आहे हे अगदी परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्ही समजून घ्या. माझे अनेक व्हिडिओमध्ये मी काही पुस्तकांची ओळख करून दिलेली आहे. त्यापैकी कुठला तरी व्हिडिओ बघा, कोणतं तरी पुस्तक वाचा आणि त्या पुस्तक निदान चाळा. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा त्यातले, हे तुम्ही करू शकता. जर माझं आवडतं पुस्तक असं काहीतरी विचारलं, माझा आवडता ग्रंथ असं काहीतरी विचारलं तर तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव सांगावं लागेल आणि त्याविषयी थोडं तरी लिहावं लागेल. बाकी तुम्ही अवांतर वाचनाचं महत्त्व हे सगळीकडे लिहू शकता. माझं आवडतं पुस्तक असं विचारलं तरीसुद्धा हे तुम्ही लिहू शकता आणि त्याच्याबरोबर पुस्तकाविषयी लिहा. तुम्हाला या निबंधामध्ये अतिशय चांगले गुण मिळावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा.